मी माझ्या प्रकारे टाकी ना, तवा हल्ला ते बोलायचं नाही. कमी टाकू जरा. किचन मध्ये काहीतरी चालू आहे वाटतंय. गडबडच झाले जरा. काय गडबड चालली? दूध आत्ताच उतला, माझं लक्ष इकडे लक्ष होतं तर पटकन गेला. त्याला पीठ आईने पाठवले आंबोळीचं, तिने केलं होतं थोडस. तर काय लक्ष अर्ध मुलीकडे ना, गुड्डीला पण आवडतात पोळ्या ज्या आंबोळी, तर पाठवते. पप्पा सकाळीच आले होते पीठ घेऊन, डब्बा घेऊन आले होते थोडासा पीठ. तर पटकन तुला नाश्त्याला बनवते. तर इकडे होते लक्ष, इकडे लक्षच नाही राहिलं माझं, तर पटकन उतरून गेला तो. अशी झाली. तर चटणी पण बनवलंय मी, चटणी खोबऱ्याची. पटकन नाश्ता जरा कडक करू का? हा कडक कर, बनव पटापट, नाश्ता करून घेऊ. खूप दिवसांनी आंबोळी आली. आईची इच्छा झाली की आई करतेच, तर तिने केलं तर मला सुद्धा आवडतं. ती बोलली थोडंसं पीठ तुझ्याकडे पाठवलं. तर पप्पा सकाळ सकाळ घेऊन आले माझ्यासाठी पीठ. असं घर जवळ असलं की हा फायदा असतो. देते थांब तुला. आणि शेफ आलेले आहेत. आणि हा प्रीतचा पोळा आहे. मस्त नकाशा आहे. माझे बघ बरे तरी आहेत प्रीत. हा जरा नॉर्मल आलेत गोल बऱ्यापैकी. मी शिकाऊ माणूस आहे. सावकाश. ठीक आहे चल. प्रयत्न केला ना नवऱ्यानी. पहिल्याच प्रयत्न मस्त पोळा बनवला. वा वा मस्त. फक्त गोल आला नाही ठीक आहे. आता पोटात जाईलच तो. खायचाच आहे ना मग काय. जाळीदार. वा वा मस्त. जमला रे प्रीत तुला. या मंडळी नाश्ता करायला गरम गरम आंबोळी आणि चटणी. मिस्टरांची सेवा. हो. आणि आईने बघ लाडू दिलेत. प्रसाद पाठवलाय देवळातला. लाडू दिलेत. आणि बघ काय त्याच्यात सुंठेडा असेल आणि हे असेल. आई डबेच पाठवले. प्रसाद पाठवले देवळातला तिने कृष्ण जन्माचा. सुंठोडा बोलतात ना की सुंठेरा. सुंठेरा थोडासा प्रसाद. आणि ते वाटाण्याची उसळ असेल ना. आमच्या देवळामध्ये माहेरी वाटाण्याची उसळ बनवतात. तर ती आईने दिलेली आहे. तर आता आंबोळी खातो. कडक कडक मस्त झाले बघ. कडक कडक छान. चला मंडळी आताच नाश्ता झाला. आता कपडे मशीनला लावले होते ते सुकत लावायचे आहेत. आता 2-3 दिवस खूप पाऊस पडतोय. म्हणजे कृष्ण जन्मांपासून पाऊस खूप लागलाय. त्याच्यामुळे कपडे काय आपल्याला बाहेर लावता येत नाही. स्टोरूम मध्येच लावते मी. पंखा आहे स्टोरूम मध्ये तो चालू करते म्हणजे कपडे सुकतात. हा बघा इथे ती प्रीतनी लावलेला आहे. तो आपला टेबलवाला पंखा असतो ना काय रे. टेबल फॅन आहे तो लावलेला आहे त्यांनी. त्याच्यात आता कपडे लावतोय आणि मग घरातली कामं. आणि आज तांदळांना हे लावायचे पावडर. आज लावूया. तांदूळ आणले ते लावायचे होते. वेळच नाही. कधी 3-4 दिवस जास्त झाले. तांदूळ आणलेले आहेत पण पावडर लावायचे होते. पावडर लावून ह्याच्यामध्ये ठेवायचे होते टाकीमध्ये. तर ते आता आहे. तर प्रीत आल्यानंतरच मी करेन. तर आता आहे तो तर पटकन करून घेते. पहिले कपडे लावून घेते मग ते काम करते. चला. काय संकू या कपडे लावतेस? येस कपडे लावते. मदत कर जरा मला. हो. आणि काय पसारा हा सर्व. स्टोरूम मध्ये पसाराच असतो. स्टोरूम कशासाठी असतो? सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी. आणि गावाकडे अशी एक तरी खोली असणारच जिथे तुम्हाला पसारा बघायला भेटेल. म्हणजे आम्ही स्पेशली याच्यासाठी सामान ठेवण्यासाठीच ही खोली काढली होती. टाक्या वगैरे आहेत आणि काय असं सामान आहे आपलं. काय तो मशीन आहे. पाण्याचे ड्रम आहे. इस्त्रीची टाकी आहे. आणि ते पेपर जे आहेत ते आम्ही साठवून ठेवतो असेच जाळण्यासाठी. नंतर पावसाळ्यामध्ये नाही जाळत असंच ठेवले ते सुके. आपले पार्सल वगैरे आलेले असतात ते. आणि हे सगळं सामान 2 टाक्या आणि पेटी वगैरे आहे आणि वॉशिंग मशीन. त्याच्यामुळे पसारा होतोच. आणि मस्त छान पाऊस पडतोय. डोंगर पण भरले. ढग बघा किती आले. पाऊस आहे. खूप जास्त पाऊस पडतोय 2-3 दिवस. असं बघायला छान वाटतं ना. हिरवगार झाले सगळं. तू कापड लावून घे पटापट. कापड लावून घेते पटकन. कपडे लावून घे मग आपण काम सुरुवात करूया. तांदूळ कामाला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. माझी कामं बाकी आहेत ना. पण
पण त्याच्यामध्ये बायकोचा हातभार लागल्यानंतर कामं पटकन होतात ना. मला पण वाटतं माझ्या कामांमध्ये जर नवऱ्याने जरासा हातभार लावला ती कामं सुद्धा पटकन होतात. मी हात आणि भार पण लावतो. सावकाश. साईडला जा तिकडे. सावकाश. ओके. आता ह्याला आपण या तांदळांमध्ये आपण आता पावडर टाकूया आणि त्यांना टाकीमध्ये ठेवायचे आहेत. आणि एका ताईने मला सांगितलं होतं की जी पावडर आहे बोरिक पावडर ती ह्याच्यामध्ये करायची. काय बरा चाळणीमध्ये पावडर घे. ही बी इथंच आहे. ही आहे पावडर बोरिक पावडर. चाळणीमध्ये अशी टाकायची म्हणजे ती सगळीकडे पसरते. ही आयडिया मला आवडली. यामध्ये काही पाखरं वगैरे पडायला नको म्हणून सगळी तयारी आहे. काही जण इंजेक्शन पण टाकतात है ना. इंजेक्शन फोडायचं आणि बाजूला ठेवायचं. इंजेक्शन आणि कडीलिंबाची पानं पण टाकतात. कडीलिंबाची पानं आहेत आपल्याकडे. ते आम्ही सुकवलीत पण नको आता पावडर टाकतोय ना. काय बोलतोस. पावडर टाकतोय मग चालेल. असे काही सजेशन असतील किचन साठी वगैरे तर मला कमेंट मध्ये सांगत जा. नवीन नवरी आहे काय करणार. नवीन नवरी नाही रे गप. नवीन नवरी नाही. मला असं म्हणायचं आहे. थांब एक मिनिट. मला असं म्हणायचं आहे काही गोष्टी ज्या असतील तर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. जर किचन मधल्या काही टिप्स किंवा असं करू शकतेस हा पदार्थ असा टाकू शकतेस तर मला कमेंट नक्की करा. मी तसं करण्याचा प्रयत्न करेन. का एका ताईने मला सांगितलं होतं की बोरिक पावडर चाळणीमध्ये घेऊन तू टाकत जा म्हणजे ती प्रॉपर पडते प्रत्येक तांदळांना लागते. तर ही मला आयडिया आवडली. तशीच आम्ही पावडर आता टाकतोय. ओके. तसं माझा नवरा हुशार आहे. काय रांगोळीच करतोय व. हा ते हे असं हात लावून कर ना. मी करू का. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू आयडिया दिल्याबद्दल. त्या ताईंचं नाव पण नाही माझ्या लक्षात पण थँक्यू. तुम्ही पाहत असेल तर कमेंट करा. तिला पण घेते का मला घेऊन. कधी बघितलेस का असे पक्षी प्राणी. आणि पण आता खाताना आपल्या इथे तर बघा मंडळी किती मजा करतायत. खारुताई आपला आवाज येतो त्याच्यामुळे ती बावरली जरा डरूची. आता 10x झूम केलंय कारण जवळ जर गेलो तर पळून जाईल ती. क्लिअरिटी चांगली आहे तुझ्या फोनची. आयफोन 16 प्रो 1.5 लाख रुपये निकालो. फायदा आहे पण चांगली. कॅमेराची क्लिअरिटी चांगली आहे ना. माझा टेबल काढ जरा. हलूच केस तिकडं. खाऊ दे चल तिला. एन्जॉय. येणार तुला जवळून घेणार. आणि परत आलेली आहे आणि ही पळाली. कुठे गेली कुठे गेली. पळाली ती. आपल्या आवाजाने पळाली ती. बोललो असो चला. आपण किती अंतर आहे बघ तरी ती आवाजाने गेली. सगळे सगळे पेरू खालेत तिने. गिलेहरी जोडी आहे त्यांची. 3 होत्या त्या दिवशी. मी 3 बघितल्या. पूर्ण पेरूचं झाड जे आहे. पेरू आम्ही खातच नाही. पक्ष्यांनीच खाल्लेलं आहे. असो चला. आज काय बायकोची काय आहे. आज फ्लॉवरची भजी होणार आहे. तर फ्लॉवर पकोडे. अच्छा. भजी वगैरे तळण्यामध्ये प्रीत एक्सपर्ट आहे. म्हणजे मला बऱ्याच गोष्टी येतात. हा
थोडं थोडं जमायला लागलं होतं लग्न झाल्यानंतर. खरंच म्हणजे काय सगळं बायको तयारी करून आता तू फक्त पीठ करायला बाकी सगळं करून दिलं ना मी. बरोबर. माझ्या हाताला लागलं जरासा लागलं बुक्का मारला माझ्या त्यांनी तुझ्या कडप्प्याला लागला तो जरासा जास्तच झाला तो. तर हे लावलंय स्प्रे मारलाय पण मला दुखतोय. आता जस्ट मी हे सगळं त्याला करून दिलं गरम पाण्यामध्ये वगैरे ठेवलेलं त्याला कापून दिलं आणि सगळं पीठ वगैरे त्याला दिलं त्यांनी केलं आणि मी जस्ट तिकडे गेली आणि हा जो कडप्पा आहे ना म्हणजे भिंत आहे ना तो असा लागला जाताना माझ्या हाताला. त्यामुळे थोडासा लाल झाला. पटकन स्प्रे मारलाय होईल बरं आता. तर चला भजी बनवूया आपण. गॅस याने स्लो ठेवलाय. काय आणायला गेला? बडीसोप टाकणार आहेस का त्याच्यामध्ये? थोडीशी टाकतो. कुछ भी आहे प्रीत. अरे ट्राय काय करशील त्याचा पत्ता नाही. आणि काय प्रीत खरंच टाकतोयस यार? थोडीशी जास्त नसते. ठीक म्हणजे वास येण्यासाठी का? चव लागते. अरे त्याला मॅश कर ना त्याचा चूर तरी. काय करेल त्याचा पत्ता नाही आज. पत्ता नाही मग काय. चला आपण करूया काहीतरी पकोडे. आता मला बोलते रवा काढून दे रवा लावायचे बोलते पण तेलामध्ये तो निघेल ना सगळं. होऊन जाऊ दे धुरळा. नुसतं घरी असलं की नुसतं खायचं पाहिजे आम्हाला. मोस्टली प्रीतला. अरे आपण घरी असलो की कसं बायकोला खिलवायला पाहिजे ना. नाही तर बायको रोज डबा देते. बघूया आता कसं. चहा झाला जस्ट आमचा. आता लगेच मला बोलते पकोडे बनवूया का फ्लॉवरचे. फ्लॉवर आणला होता घरामध्ये. मी ठीक आहे चल बनव. तापलंय का? तापलंय. तर असे आपले पकोडे होणार आहेत. आता मी यांना सर्वांना एकत्र करून त्याचा फेटून घेतो. एकत्र करून फेटून घेतो का? त्याच्यामुळे तुम्ही आता या खायला. ठीक आहे. कालता घेतलास? कालता तू घेणार. ठीक आहे. म्हणजे अर्ध काम तुझं आहे इकडे. तेच ना बायको उभी लागते समोर. समजू हे कुठे आहे ते कुठे आहे चालू असतं असं. बरोबर. होम मिनिस्टर कोण आहे? मस्त मिळालं ना आपल्याला पिशव्या क्रॉफर्ड मधून. मस्त. आपण गेल्यानंतर घेतोच ना. लागतातच ना मार्केटला वगैरे. आणि चैन आहे अशी एकच आहे खण पण मजबूत आहे. अशी खाली उभी कर. नाही अशी चैन. आणि बॉक्स बनवून तिचा. ओके. चाललेले आहेत मार्केटला. आणि डिझाईन पण प्रिंट पण छान मिळाली. म्हणजे कापडाच्या पिशव्या यूज करायला चांगल्या. आणि याच्यामध्ये भाजी पण खूप येते. सामान पण भरपूर येतं. आणि कितीला असेल म्हणजे त्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं जेव्हा मी क्रॉफर्डला गेलो होतो त्यावेळेला 100 रुपयाला एक पडली आम्हाला. म्हणजे आता हिची किंमत होती. ही जी आहे हत्तीवाली तिची किंमत 250 रुपये सांगितलेली. तर आम्ही नॉर्मली जातो त्यावेळेस जरा 150 रुपयापर्यंत बोलतो. आणि एवढे सांगितले 100 रुपये कमी करूया. पण ह्या वेळेस जरा 100 रुपयापासूनच सुरुवात केली. तर 100 रुपयाला ठीक आहे. नाही नको म्हणालो आणि रिटर्न फिरलो तर म्हणते नाही ना घ्या घ्या घ्या. 100 रुपयाला. ही सुद्धा 100 रुपयाला. आता खूप दिवस झाले आशा मधली म्हणजे ज्यूटची बोलतो ना आपण ती वापरली नव्हती. मजबूत आहे ना ती. तर ही पण एकदा घेतली आता. आणि काहीतरी सरप्राइझिंग आहे. दिसला असेल. तर ही आहे छोटीशी ढोलकी. प्रीतच्या पप्पांना आवड आहे ढोलकी वाजवण्याची. म्हणजे संकूचे सासरी. माझ्या सासऱ्यांना आवड आहे. तर आरती वगैरे चालू असते की त्यांना ढोलकी वाजवायला आवडते. घरची जुनी झाली होती तर मग आम्हाला दिसला तो. मी बार्गेनिंग करत राहिलो तर मग आम्हाला त्यांनी चांगली दिली. तर हिची प्राइस किती असेल जरा कमेंट मध्ये तुमच्या मताने सांगा कितीला मिळाली असेल. आपण कमेंट मध्येच उत्तर देऊ त्याचं कितीला मिळाली ते. आणि हे काय सांगत ऍडजस्ट केल्यानंतर काय आवाज येईल. हा थोडं तिला ताण द्यायला लागतो तर मी ताणवतो. पण ही लाकडाची आहे. हा ही लाकडाची आहे. पुठ्ठ्याच्या पण होत्या. हा पण ही लाकडाची आहे. छान मिळाली तर मग घेतली. पप्पांना अजून सांगितलं नाही तर घरी जाऊ तेव्हा मग पप्पांना घरी जाऊ तेव्हा घेऊन जाऊ. मग खुश होती. येस.
बरी भेटली गणपती सीझनला आता आरती बोलायला है ना. ठीक आहे, पकड आता मी वाजवते तिला. बरी आहे का? मस्त. आता हिला असं ताण द्यायचा असतो. तुम्ही गेलात तर घ्या, चांगले आलेत आता है ना. हा, फक्त एवढं आहे की ते पाठी लागतात. ढोलकीवाले एवढे मागे लागतात ना की तुम्हाला प्राइस सांगतील 2,500 रुपये 3,000 रुपये. आणि नाही मग 200 रुपयाला पण घ्या. एक छोटीवाली येते 750 किंवा 1,000 रुपये बोलतात आणि नंतर मग 150 वरती येऊन ते लोक आपल्याला देतात. मस्त आहे. ओके बस. चल. मेन म्हणजे मला पिशव्या दाखवायच्या होत्या. पिशव्या मस्त मिळाल्या मला ह्या वेळेला. 100 रुपयाला पडली एक. जास्त आहे कमी आहे ना तुम्हीच सांगा कमेंट मध्ये मला. महाग पडली की स्वस्तात पडली असं. काही लोकेशन्सला जसं बोरिवली बोला, मालाड बोला किंवा डोंबिवली या साईडला बरेच जण मार्केटला जातात. त्यांना स्वस्त मध्ये पडू शकतात. पण आता इथे क्रॉफर्डला कशी 150 रुपयापर्यंत घेतातच लोक. आवर्जून घेतात. कारण आपल्याकडे म्हणजे अलिबाग साईडला किंवा पेण साईडला याच पिशव्या 300-350 विकतात. तर आमच्याकडून स्वस्त मला वाटते. तुमच्याकडे अजून स्वस्त मिळतात का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पण मला हिची क्वालिटी आवडली. म्हणजे हिचे जे हे आहेत ना काय बोलतात तिचे कानच बोलतात ना, आमच्याकडे कान बोलतात. तर हे मजबूत आहेत एकदम. असो चला, बाकीची शॉपिंग जी आहे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवेन हळूहळू. आणि आपलं नेहमीप्रमाणे की येताना डीमार्टला घेरी असतेच. डीमार्टला देखील गेलो होतो. हा, थोडस तेल वगैरे घेतलं. तेल कापूर थोडं सामान आणलंय. संपलेलं होतं ते. आता गणपतीची खरेदीसाठी परत एकदा जायचं. ओके.